नमस्कार, न्यूज मेकर मध्ये आपलं स्वागत आहे. फुरसुंगी उरुळी देवाची तुकाई दर्शन प्रभाग क्रमांक 12च्या सुशिक्षित तरुण तडफदार आणि अभ्यासू उमेदवार असणाऱ्या प्रतीक्षाताई बाजारे यांच्या बरोबर आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की या मतदारसंघामधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर याच मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावा असं आपल्याला का वाटला, हा पहिला प्रश्न. आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न असा आहे की आपण खेळाडू आहात, खेळामध्ये विशेष प्रावीण्य आहे, कला क्षेत्राची आवड आहे, आर्ट्स मधून आपलं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन पर्यंत. मग बाकी सगळ्या गोष्टी करिअर साठी होत्या, तर मग राजकारणामध्येच काय यावं असं वाटलं की राजकारणामध्ये करिअर करावं, करण्याची इच्छा का झाली? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. तुमचा प्रश्न असा होता की प्रभाग क्रमांक 12 याच प्रभागातून उमेदवारी अर्ज का. तर प्रभाग क्रमांक 12 हा निवडणूक आयोगाने दिलेला जरी प्रभाग क्रमांक असला तरी सुद्धा प्रभाग 12 तुकाई दर्शन हे माझं कुटुंब आहे, तो प्रभाग नाहीये. कारण मला जसं कळतंय लहानपण माझं तुकाई दर्शन मध्ये गेलंय. म्हणजे गेली 25 वर्ष आम्ही चौरंग टेरेस सोसायटीचे रहिवासी आहोत. त्यामुळे 25 वर्ष मी प्रभागात मोठी झालेली आहे. प्रभागातले सगळे अप्स अँड डाऊन्स मी पाहिलेले आहेत, प्रभागातल्या अडचणी मी पाहिलेल्या आहेत. आणि प्रभाग क्रमांक 12 म्हणजे माझं हक्काचं सगळं ठिकाण आहे. या ठिकाणी मी खेळलेली आहे, पळलेली आहे, माझी वाढ इथे झालेली आहे. त्यामुळे प्रभाग 12च्या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहेत. असं म्हणायला हरकत नाही की हा प्रभाग नसून माझं कुटुंब आहे आणि कुटुंबाचं प्रतिनिधित्व एवढे दिवस केले, पण आता संविधानिक पदावर जाण्यासाठी प्रभाग 12 मधून फॉर्म भरलाय. नाही, ते झालं. प्रभाग क्रमांक 12 हे आपलं कुटुंब आहे. हो, पण या कुटुंबामध्ये तुम्ही स्वतःहून हट्ट करताय की इच्छा तुमच्या आहे की मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करणार आहे, असं तुमचं म्हणणं आहे की कुटुंबातल्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलीने आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. याबद्दल कसं काय सांगता येईल? म्हणजे त्यांची इच्छा होती की तुमची इच्छा होती? या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूनी देऊ शकते मी. की माझा हट्ट होता, यापेक्षा हट्ट नाही म्हणता येणार त्याला. मला माहितीये की मी हे करू शकते, माझ्यामध्ये कॅलिबर आहे, कॅपॅबिलिटी आहे की एवढे वर्ष ज्या सुधारणा झाल्या नाहीत त्या माझ्या अनुषंगाने होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, माझ्यासोबत उभे असलेले सर्वजण, माझं कुटुंब असेल, आम्ही ज्या सोसायटी मध्ये राहतो त्यांचं कोऑपरेशन असेल, प्रभागामधले आमचे नातेवाईक असतील, जवळचे संबंध असतील, त्या सर्वांनी अशी इच्छा दर्शवली की तरुण उमेदवार हवाय, तरुण व्यक्ती आता प्रभागाला गरजेची आहे. तरुणाईला थोडा वेग जास्त असतो, त्यामुळे तरुण व्यक्ती आता आम्हाला पाहायची. तो एक मुद्दा झाला त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, मला माझ्यावर खूप विश्वास आहे. ज्या गोष्टी एवढे वर्ष होऊ नाही शकल्या त्या माझ्या मार्फत जर होणार असतील तर मी का नको. त्यामुळे प्रभाग क्रमांक 12ला मी पाहिजे आणि मला प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक व्हायचे. आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं वाटतंय, कारण की त्या बोलताना असं बोलतायत की या प्रभाग क्रमांक 12 मधल्या लोकांचं जे म्हणणं आहे की आम्हाला ही उमेदवार पाहिजे आणि तरुण उमेदवार आम्हाला पाहिजे. त्यामुळे हे उत्तर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे की लोक सुद्धा म्हणतायत की आम्हाला ही उमेदवार हवी. म्हणजे त्या स्वतः म्हणतायत की हे कुटुंब आहे माझं प्रभाग क्रमांक 12 आणि 12 मधले लोक असं म्हणतायत की आम्हाला हीच उमेदवार पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. मला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे मॅडम की या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपण उमेदवारी करत आहात, एक महिला या नात्यानं ही खूप गौरवाची गोष्ट आहे की महिला आता मागे नाहीयेत, त्या पुढे येत आहेत. तुमच्यासारख्या तरुण उमेदवार राजकारणामध्ये येत आहेत. ही खूप सगळ्यांसाठीच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही या मतदारसंघासाठी, या प्रभागासाठी अशा कुठल्या गोष्टी करणार आहात की ज्या अजून दुर्लक्षित आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की या व्हायला पाहिजेत, याच्यामध्ये काहीतरी राहिलेलं आहे किंवा मी काहीतरी नव्याने वेगळं करणार आहे इतरांपेक्षा, या कुठल्या गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून वाटतात? महिला आता तरुण पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत आणि त्या प्रत्येकच क्षेत्रात आहेत. तसंच राजकारणातही आहेत, समाजातही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. IT क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, महिला तेवढ्या जोमाने आता पुढे यायला लागलेल्या आहेत.
आणि तुम्ही जसं मला विचारलं की नाविन्याने तुम्ही काय करू शकता, खरं तर मी या आधी काही जे उपक्रम घेतलेले आहेत ते पण नाविन्यपूर्ण होते. जसं की गणपतीच्या दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान आपण इतर काही सांस्कृतिक खेळ किंवा सांस्कृतिक गोष्टी घेण्याऐवजी महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे घेतले, जे फ्री ऑफ कॉस्ट मी प्रभागामध्ये उपलब्ध करून दिलेले होते. ज्या मंडळामध्ये भरपूर महिला आहेत, एकत्रितपणे 50-60 महिला एकत्र येऊ शकतात, त्यांना माझ्यातर्फे मोफत स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. ती आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. जी काळाची गरज आहे त्याच्यावरती आपला उपक्रम असला पाहिजे. त्या अनुषंगाने महिला स्वसंरक्षणाचे धडे असतील, महिलांसाठी विविध क्षेत्रातलं प्रशिक्षण असेल, त्या प्रशिक्षणानंतर त्यांना घर, कुटुंब याही व्यतिरिक्त रोजगार उपलब्ध करून देणं, याही गोष्टींसाठी मी भरपूर प्रयत्नशील असते आणि आहे. महिलांचे गृह उद्योग असतील त्यासाठी काही छोटे मोठे लोन पास करून देणं, बचत गटासाठी महिलांना काहीतरी बिझनेस चालू करण्यासाठी मार्गदर्शन करून देणं, मार्गदर्शनासाठी चांगले चांगले बिझनेसमॅन, चांगले लोक, महिला मार्गदर्शक या ठिकाणी बोलवणं, अशा अनेक उपक्रम या आधी सुद्धा मी केलेले आहेत. आणि इथून पुढेही मला वाटतं महिला ज्यावेळी माझी साथ देत आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड माझी कमी नाही होणार. अजून नवीन उपक्रम त्यांना बघायला मिळतील, अजून नाविन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील, आणि ज्या याच्या आधी कोणी केल्या नव्हत्या त्या महिलांसाठी गोष्टी सगळ्या माझ्यातर्फे नक्कीच होतील. पण आपण बोलताना सुरुवातीला एक जो उत्तर दिलंय की मी तरुण आहे आणि या प्रभागातील लोकांचंही म्हणणं आहे की आम्हाला तरुण उमेदवार हवा आहे. अगदी. पण तुम्हाला अप्रत्यक्षरित्या असं सांगायचंय का की तरुण सगळं काही करू शकतो आणि जे प्रौढ व्यक्ती आहेत, जे वयस्कर लोक आहेत, त्यांनी कामं केलेली नाहीयेत किंवा ते करू शकत नाहीयेत, असं तुम्हाला अप्रत्यक्ष सांगायचंय की असं मला म्हणायचं नाही बिलकुल. मी याच्या आधीही सांगितलेलं आहे की वृद्धांनी किंवा प्रौढांनी याचं वाईट वाटून घेऊ नये, कारण तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे, प्रौढांचं वृद्धांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. आणि मी म्हणण्यापेक्षा संपूर्ण समाजाला आता कळून चुकलेलं आहे, आपण ते ऐकतो बऱ्याचदा की आजकालच्या तरुणाईला खूप वेग आहे बाबा, आजकालचे तरुण खूप वेगात आहेत. मग त्या वेगाचा गैरफायद्यापेक्षा त्या वेगाचा फायदा जर प्रभागाने घेतला, त्या वेगाचा फायदा जर समाजाने घेतला तर समाजात कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल. म्हणजे मला असं वाटतं की तरुण आहे मी, आमच्या तरुणाईला वेग आहे, स्वप्न बघायचा वेग आहे, ते पूर्ण करायचा वेग आहे, आणि त्या वेगामध्ये आम्ही व्हिज्युअलाइज करतो, आम्ही विजनरी नेतृत्व पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं त्या ठिकाणी प्रौढांनी वृद्धांनी मार्गदर्शन करावं. मार्गदर्शक म्हणून आमच्या पाठीशी उभं राहा, आमच्या वेगाचा समाजाला फायदा होईल. आमचा जो वेग आहे काम करण्याचा, त्या वेगामध्ये आपला प्रभाग तेवढा जोरात डेव्हलप होईल, म्हणजे प्रभागाच्या प्रगतीला अजून गती प्राप्त होईल असं मला म्हणायचंय. त्यामुळं याच्यामध्ये वेगळ्या अर्थाने कोणी वाईट वाटून घेऊ. अगदी. याच्यानंतर अगदी शेवटाकडे जाताना मला असं विचारायचं आपल्याला की तुम्ही असं काय विजन तयार केलंय या प्रभागासाठी की जे कोणीच केलेलं नाहीये, ते मला करायचंय किंवा मी करणार आहे. आपण आता म्हणालात की मी या गोष्टी केल्यात, महिलांना जो त्यांचा बचत गटाचा विषय असेल किंवा वेगवेगळे फॉर्म्स भरून देण्याचा विषय असेल किंवा महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग, मुलींसाठी तुम्ही स्वसंरक्षणासाठी ते धडे दिलेत. पण या प्रभागासाठी तुमचं असं विजन काय आहे, काय काय कुठली कामं आहेत जी राहिलेली आहेत आणि ती तुम्हाला करायची आहेत, म्हणून तुम्ही उत्सुक आहात या प्रभागामध्ये उमेदवारी करण्यासाठी, ती सांगा. तर मी पहिल्यापासून हे बघितलंय की आमच्या प्रभागाच्या खूप मोठ्या गरजा कधी नव्हत्याच. म्हणजे आम्हाला खूप 5 स्टार काहीतरी सोय उपलब्ध करून द्या, आम्हाला एकदम प्रोफेशनलिझम पाहिजे, आम्हाला एकदम भारी भारी सुखसुविधा मिळायला पाहिजेत, अशा आमच्या प्रभागाची कधीच मागणी नव्हती. आम्हाला ज्या प्राथमिक सोयी असतात ना त्याच मुळात व्यवस्थित मिळाल्या नाहीत कधी. मग त्याच्यामध्ये रस्ते असू द्यात, पथदिवे असू द्यात, पाणी सुविधा असू द्यात, म्हणजे ज्या बेसिक गोष्टी असतात नगरसेवकांनी ज्या करायला पाहिजेत, संविधानिक पदावर ज्या तुम्हाला करता येतात, त्या बेसिक गोष्टी सुद्धा प्रभागाला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मला ही गोष्ट कळून चुकलेली की आमच्या प्रभागाच्या खूप मोठ्या मागण्या कधीच नव्हत्या आणि इथून पुढेही कधी नसणार आहे. प्रभाग अतिशय सुसंस्कृत आहे, अतिशय सुशिक्षित आहेत आणि खूप विचारी लोक या प्रभागामध्ये राहतात. त्यांना प्राथमिक गरजा ज्या त्यांच्या पूर्ण होतील व्यवस्थितपणे, त्याच्या पुढे त्यांच्या डिमांड खूप काही नाहीत. तिथून पुढे आमचं विजन आहे, आम्ही अजून एक्स्ट्रा काय दिलं तर आनंदच आहे. मग त्याच्यामध्ये उद्यान असेल, त्याच्यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, अँब्युलन्सची सुविधा असेल, एखादं मोठं हॉस्पिटल असेल, ज्या सुविधा चांगल्या सेकंडरी गोष्टीमध्ये येतात की त्या असल्या पाहिजेत. प्राथमिक सुविधांचीच मागणी आमची पहिली, तेवढी जर पूर्ण झाली तर विजन मग पुढे खूप मोठे. पण प्राथमिक गरजा पूर्ण नाहीत आणि आपण विजन सांगायचं आणि ते पूर्ण करू म्हणायचं, प्रभागाला सुद्धा ते मान्य नाही. प्रभागास पाहण्यासाठी तळमळतो.
मागच्या महिन्यामध्ये 8 दिवस आमच्या प्रभागाला पिण्याचं पाणी नव्हतं सर. पिण्याचं पाणी उपलब्ध नाही आणि तुम्ही 5 स्टार सुविधा द्या, प्रभाग मान्य नाही करणार त्या गोष्टी. आणि ती पाण्याची सुविधा नसताना सगळ्यांनी जायचं आणि पाईपलाईन कुठे फुटली बघायचं, ती रिपेअर ती लोक करत असतात, ते तिथं आपण बघत उभं राहायचं. ते करण्यापेक्षा प्रभागाला पाणी कसं पुरवलं जाईल हा विचार पाहिला पाहिजे. मग ते टँकरच्या मार्फत येऊ द्या. त्यावेळी ज्यावेळी ही कंडिशन आली, 8 दिवस प्रभागाला पाणी नव्हतं, त्यावेळी टँकर पुरवले. लोकांना घेणं देणं नाहीये नेमकं घडलंय काय, नेमकं प्रॉब्लेम काय, नेमकी अडचण काय, कुठं पाईपलाईन फुटली, कसं पाणी येणार. लोकांची गरज काय, पाणी हवंय. मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पाणी कसं उपलब्ध करून देता हे तुमचं विजन. तुम्ही लोकांना मेसेज करता ना पाईपलाईन फुटली पाणी येणार नाही. पाणी नाही आलं की लोकांना कळतं कुठेतरी पाईपलाईन फुटली आहे, पाण्याची काहीतरी अडचण आहे. आज पाणी येत नसताना आम्ही तुमच्यापर्यंत पाणी कसं पोहोचवणार हे नगरसेवकाचं विजन. आणि मला असं वाटतं ते माझ्याकडे आहे. त्या 8 दिवसाच्या कालावधीत माझ्यातर्फे जेवढे होतील तेवढे टँकर मी स्वखर्चातून दिलेले. म्हणजे ही गोष्ट म्हणजे मोठेपणाने सांगण्यासारखी नाही, परंतु ते आपण खर्चाने प्रभागासाठी काम करतो. ज्या ठिकाणी मला फोन येतो की ताई आमच्याकडे 6-8 महिने झालं फवारणीच झालेली नाही, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, माझे हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर मला एक कॉल आला की 24 तासात माणूस जातो ते काम करून टाकतो. याला म्हणायचं विजन. मग मला हे म्हणायचंय की इथे अगदी बेसिक जे प्रश्न आहेत तेच दुर्लक्षित आहेत 100%. मग हे का दुर्लक्षित आहेत तुम्हाला काय वाटतं? की हे छोटे छोटे गोष्टी, पाण्याचा प्रश्न असेल, पाईपलाईन फुटलेला विषय असेल, किंवा तुम्ही असं म्हणताय की दुर्गंधी झाली, मच्छर झालेत, या छोट्या गोष्टी आहेत, या फार मोठे प्रश्न आहेत अशातला विषय नाही. मग हे दुर्लक्षित राहण्याचं कारण काय? एकतर अनेक वर्ष निवडणूक झालेली नाहीये, ते सगळ्यात मोठा त्याचं ते उत्तर आहे की निवडणूक झालेली नाही, त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून कोणी आता जबाबदारी घेणार नाही. दुसरी गोष्ट असं म्हणायला हरकत नाही, जर तुमच्या गरजा पूर्ण झालेल्या नाही, तुमची कामं पूर्ण झालेली नाही, तर तुमची आधीची निवड चुकली असावी किंवा तुम्ही निवड करताना चुकलेले असावेत. तुमची निवड जर योग्य असेल तर तुमच्या अडचणी 100% दूर होणार. तुमची निवड जर चुकली तर अडचणी वाढत राहणार. आता सर माझं जनसंपर्क कार्यालय कुठे नाहीये, मी इच्छुक उमेदवार आहे, मी अतिशय सामान्य घरातून येते, माझे आई वडील शिक्षक आहेत, मी स्वतः शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे, माझं जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांनी माझ्याकडे या, मला काम सांगा, ते मी लेखी घेईल आणि मग मी प्रशासनाकडे जाईल, मग ते मी पूर्ण करेल. एवढा वेळ नाही. मी जसं नमूद केलं तरुणाईला वेग आहे, मी हेल्पलाईन नंबर लोकांना दिले 830 829 72 79. अतिशय सोपा नंबर आहे. 24/7 कधीही फोन करा. अजूनही फोन माझा चालू आहे, कधीही फोन करा, तुमची अडचण मला सांगा, फोटो व्हिडिओ मला शेअर करा, तिथून पुढच्या 24 तासात तुम्हाला मदत उपलब्ध होईल. याला म्हणायचं वेग, याला म्हणायचं विजन. लोकांनी माझ्यापर्यंत कशाला यायला पाहिजे? मीडिया कशासाठी आहे? तरुणाईला विजन जे म्हणतो आपण असतं ते कशासाठी? त्याचा वापर असा झाला पाहिजे. मला फोन आला ताई इथं पाण्याची सोय नाही झालेली, पाणी नाही आलेलं, तिथं टँकर जाईल. मला फोन आला इथं पिण्याच्या पाणी गढूळ येतंय, त्या पाण्यामध्ये औषध टाकायचं प्रयोजन माझ्यातर्फे होईल. महिलांचा मला फोन आला ताई स्ट्रीट लाईट नाहीये, रात्री आम्हाला येताना जाताना भीती वाटते, स्ट्रीट लाईट साठी मी पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्या वेळेपुरती जर स्ट्रीट लाईट उपलब्ध नाही झाली, नाही त्याचं काम झालं, तर माझी टीम आहे त्यांच्यासोबत, तुम्हाला घरापर्यंत जाताना सेफ वाटेल, ती माझी जबाबदारी. प्रभागातली महिला असू, युवती असू, वृद्ध असू, प्रौढ असू, जबाबदारी माझी. हे झालं माझं विजन. अगदीच. तर ह्या होत्या प्रतीक्षा बाजार मॅडम यांची. आपण त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 12 तुकाई दर्शन या प्रभागाचं विजन सांगताना अगदी सुशिक्षित घरातून आलेल्या बारजेताई अगदी उमेदीने एक तरुण उमेदवार या प्रभागाला भेटलेला आहे आणि त्यांचं विजन त्यांनी अगदी सहजरित्या अशा पद्धतीने सांगितलंय की त्या स्वतः म्हणतायत की या लोकांनी मागणी केली की यांना तरुण उमेदवार हवा आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की या प्रभागामध्ये त्या उमेदवारी करताना स्वखर्चाने त्यांनी काही कामं केलेली आहेत. ही तळमळ काही थोड्याच जी काही राजकारणी लोक असतात, राजकारणामध्ये येऊ घालणारे लोक असतात, हे यांच्यामध्ये विजन असतं. त्यांनी बाकी महिलांसाठीही काम केलेलं आहे, प्रभागासाठी बऱ्याचशा काही लोकांचे फॉर्म भरून देण्याचे असो की बचत गटाचे काम असो, हे स्वतःच्या स्वखर्चाने केले. पण त्यांची मुलाखत घ्यायला आलो होतो, त्यांनी मुलाखत खूप चांगल्या प्रकारे दिली आहे. धन्यवाद मॅडम, आपण मुलाखत दिली त्याबद्दल. नमस्ते.